हॅलो फ्रेंड, आज आपण डेली इंग्लिश प्रॅक्टिसमध्ये एका क्रियापदापासून काळाच्या मुख्य 12 प्रकारानुसार 12 वाक्य तयार करता येतात. आपण इट हे क्रियापद उदाहरण म्हणून घेऊया. आता प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळामध्ये 4 प्रकार आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काय आहे? आय इट ए मँगो, मी आंबा खातो. मी आंबा खातो या वाक्यामध्ये खाण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, त्यामुळे इनिशियल क्रियापदाचे इट हे पहिले रूप लागलेले आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आय एम इटिंग अ मँगो, मी आंबा खात आहे. क्रियापदाला ING रूप लागलेलं आहे आणि ती क्रिया चालू आहे म्हणून. ओके. आणि थर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव इटन अ मँगो, ही क्रिया मी आंबा खाल्ला आहे, म्हणजे आंबा खाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे म्हणून क्रियापदाचे तिसरे रूप वापरलेलं आहे इटन. ओके. आणि मी आंबा खात आलेलो आहे, आय हॅव इटिंग अ मँगो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हा खाण्याची क्रिया पूर्ण चालूच आहे म्हणून यामध्ये इटला ING लागून हॅव बीन हे लागलेलं आहे. थँक्यू.